श्री गुरुचरित्र अध्याय 18वा. गणपतीला नमस्कार करून अध्यायाला सुरुवात करूया. हे गणेशा, तुला वंदन असो. हे सिद्धमुनी, तुमचा जय जयकार असो. तुम्ही या संसार सागरातून तारून नेणारे आहात. तुम्ही तुमच्या रसाळ वाणीने आमच्या कानात कथेचे जणू अमृतच ओतत आहात आणि आमची श्रवण भक्ती पूर्ण केली आहे. शिष्य नामधारकाचे हे भक्तिपूर्ण शब्द ऐकून सिद्धमुनींना अत्यंत आनंद झाला. ते आता पुढील कथा सविस्तर सांगू लागले. तरी सर्व श्रोत्यांनी एकाग्र चित्ताने ती कथा ऐकावी. सिद्धमुनी म्हणतात, मागच्या अध्यायात मी तुम्हाला भिल्लवडी या स्थानाचा अद्भुत महिमा सांगितला. आता त्यापुढील अत्यंत उत्तम आणि पवित्र चरित्र मी सांगतो, ते तुम्ही एकाग्र चित्तेने ऐका. भिल्लवडी या ठिकाणी श्री गुरु नरसिंह सरस्वती काही काळ गुप्त रूपाने राहिले होते, परंतु तिथे चमत्कार घडल्यामुळे ते लोकांमध्ये प्रकट झाले. त्यामुळे जे स्थान सोडून श्री गुरु पुढे निघाले हे लक्षात घ्या. पुढे श्री गुरु कृष्णा आणि वरुणा नदीच्या प्रसिद्ध संगमावर आले, ज्याला दक्षिण वाराणसी म्हणजेच काशी म्हटलं जातं. भक्तांवर कृपा करण्यासाठी श्री गुरु ते तीर्थक्षेत्र पाहत पाहत पुढे सरकले. कृष्णा नदीच्या तीरावरील अनेक तीर्थक्षेत्रांना आपल्या स्पर्शाने अधिक पावन करत श्री गुरु पुढे निघाले आणि प्रसिद्ध पंचगंगा संगमावर आले. या पवित्र क्षेत्रावर ते पुढील 12 वर्ष राहिले. कुरवरपूर हे गाव अत्यंत अद्भुत आणि कुरुक्षेत्रासारखं पवित्र आहे. पंचगंगा आणि कृष्णा नदीचा हा संगम अतिशय श्रेष्ठ आणि पावन आहे, हे जाणून घ्या. प्रत्यक्ष कुरुक्षेत्रावर जेवढं पुण्य मिळतं त्याहून अधिक पुण्य या संगमावर मिळतं. तेथील तीर्थ मानवी बुद्धीला न कळून येण्यासारखं श्रेष्ठ आहे. म्हणूनच श्रीगुरूंना राहण्यासाठी या स्थानाची निवड केली. या पंचगंगा नदीच्या तीराचा महिमा पुराणामध्ये गाजलेला आहे. या पंचगंगेला 5 नद्या मिळून ती बनली आहे. त्यांची नावे मी तुम्हाला सांगतो, ती एकाग्र चित्ताने ऐका. शिवा, भद्रा, भोगावती, कुंभी आणि सरस्वती या 5 नद्या मिळून पंचगंगा तयार झाली आहे. या नदीत स्नान केल्याने माणसाची मोठी पापे नष्ट होतात. ही प्रसिद्ध पंचगंगा नदी जेव्हा पुढे येऊन कृष्णा नदीला मिळते, तेव्हा तो संगम अलाहाबादच्या प्रयाग संगमापेक्षाही अधिक श्रेष्ठ आणि मनाला भुरळ घालणारा वाटतो. या संगमाजवळ अमरापूर नावाचे गाव आहे, जे स्थान अत्यंत उपमारहित आणि सुंदर आहे. प्रयाग संगमासारखेच हे स्थान मनाला शांत देणारे आहे. या ठिकाणी एक उंबराचे झाड आहे, जे प्रत्यक्ष कल्पतरू म्हणजेच इच्छा पूर्ण करणारे आहे. तसेच येथे अमरेश्वर देवाचे स्थान आहे, ज्यामुळे या संगमावर महत्त्व अथांग वाढलेलं आहे. या अमरेश्वर लिंगाच्या जवळ 64 योगिनींचा वास आहे. हे एक निर्गुण आणि अतिशय जागृत शक्तिपीठ म्हणून प्रसिद्ध आहे, हे लक्षात घ्या. हे अमरेश्वराचे लिंग अत्यंत सुंदर आहे. त्याला जो मनुष्य मनोभावे वंदन करतो आणि त्याची पूजा करतो, तो मृत्यूच्या भयातून मुक्त होतो. हा अमरेश्वर म्हणजे साक्षात काशीचा विश्वनाथच आहे. प्रयाग येथे माघ महिन्यात स्नान केल्याने जे मोठे पुण्य भेटते, त्यापेक्षा 100 पट अधिक पुण्य या अमरेश्वर संगमावर केवळ एका वेळी स्नान केल्याने भेटते. या स्थानाच्या उत्तर दिशेला कृष्णा नदी पश्चिम वाहिनीला झाली आहे, जिथे शुक्ल तीर्थ नावाचे पवित्र तीर्थ आहे, जिथे स्नान केल्याने ब्रह्महत्येसारखे भयंकर पापही होऊन जातात. त्या औदुंबर वृक्षाच्या जवळ अजून 3 पवित्र तीर्थ आहेत. ती एकापेक्षा एक सरळ आणि अत्यंत पावन असून मनाला आनंद देणारे आहेत. तिथे कृष्णा, वेणी आणि पंचगंगा या नद्यांचा संगम होतो. या सर्व गुण संपन्न पवित्र संगमांचा महिमा मी मुखाने किती व कसा सांगू, ते सांगायला सुद्धा शब्द अपुरे पडतील. तिथला तो औदुंबर वृक्ष साक्षात कल्पवृक्षच आहे. अशा या दिव्य आणि शांत ठिकाणी श्री गुरु लोकांच्या नजरेला न पडता राहू लागले. आपल्या भक्तांचा उद्धार करण्यासाठी श्री गुरु त्यात प्रसिद्ध तीर्थक्षेत्री राहिले. साक्षात श्री गुरु तिथे राहिल्यामुळे ते स्थान पुढे जगप्रसिद्ध झाले. तिथे राहत असताना श्री गुरु रोज दुपारच्या वेळी भिक्षा मागण्यासाठी शेजारील असलेल्या अमरापूर गावात जात होते. त्या अमरापूर गावात एक ब्राह्मण राहत होता. तो मोठा वेदाभ्यासी होता. त्याची पत्नी अत्यंत सेवाभावी आणि पतिव्रता स्त्रियांमध्ये अशी सुलक्षण होती. तो ब्राह्मण अत्यंत सुस्वभावी होता. तो रोज गावातून कोरडी भिक्षा मागून आणायचा आणि कष्टाने जगत होता. अत्यंत गरिबीतही तो आपले धार्मिक नियम आणि सात्विक वृत्ती कधीच सोडायचा नाही. त्या ब्राह्मणाच्या घराच्या अंगणात एक खूप मोठा पसरलेला शेवग्याचा वेल होता. त्याला रोज भरपूर शेंगा यायच्या. घरात काही नसले की त्या शेंगा खाऊन ते कुटुंब आपलं पोट भरत असे. ज्या दिवशी ब्राह्मणाला गावात भिक्षा किंवा अन्न मिळत नसे, त्या दिवशी त्याची पत्नी त्या शेवग्याच्या शेंगा आनंदाने शिजवायची आणि ते खाऊन ते आपले दिवस काढायचे. तो ब्राह्मण अत्यंत दारिद्र्य होता आणि मागून आणलेल्या भिक्षेवर आपलं पोट भरत होता. तरीही घरातून रोज पंचमहाज्ञान धार्मिक विधी करायला तो चुकत नसे.
आणि दारी आलेल्या अतिथीचा अतिशय भक्तीने तो सेवा करत असे. असे असताना एक दिवस साक्षात श्री गुरु महाराज स्वामी महाराज त्या ब्राह्मणाच्या घरी भिक्षा मागण्यासाठी गेले. ब्राह्मणाने अतिशय आनंदाने आणि भक्तीने त्यांना घरात आदराने नेले. त्या ब्राह्मणाने श्रीगुरूंची 16 उपचारांनी षोडशोपचारे पूजा केली. घरात अन्न नसल्याने त्यांनी त्यांच्या अंगणातील शेवग्याच्या शेंगांची आणि पानांची भाजी केली. तीच भाजी त्यांनी श्रीगुरूंच्या नैवेद्य म्हणून वाढली. ती शेवग्याची भाजी खाऊन श्रीगुरू अत्यंत तृप्त आणि आनंदी झाले. त्यांनी ब्राह्मणाला आशीर्वाद दिला की तुझे दारिद्र्य आणि सर्व दोष आता नष्ट झाले आहेत. असं म्हणून ते तिथून निघून गेले. त्या ब्राह्मणाच्या घरात जो मोठा शेवग्याचा वेल होता, ज्याने त्यांचं अख्खं अंगण व्यापून टाकलं होतं आणि जो त्यांच्या जगण्याचा एकमेव आधार होता. निघताना श्रीगुरूंनी अचानक त्या वेलीचं मुख्य मूळ कुऱ्हाडीनं खोदून काढलं. तो वेल समूळ उपटूनच टाकला आणि ते काही न बोलता नदीच्या संगमाकडे निघून गेले. आपला उदरनिर्वाहाचा एकमेव आधार नष्ट झालेला पाहून ब्राह्मणाची पत्नी आणि तिची मुले ढसाढसा रडू लागले. ती म्हणाले, बघा आमचं नशीब किती बलत्तर आहे. देवाने आमच्याशी हा खेळ कसा मांडला. ती पुढे म्हणाली, आम्ही त्या संन्यासाला इतक्या प्रेमानं जेवू घातलं. आम्ही त्यांचा काय अपराध केला होता. त्यांनी आमच्या तोंडाचा घास असा हिरवून जमिनीवर का फेकून दिला. अशा प्रकारे ती स्त्री नाना तऱ्हेने शोक करत होती. तेव्हा तिच्या नवऱ्याने तिला समजावलं आणि तो म्हणाला की देवाला किंवा कोणाला दोष देऊ नको. जे काही घडलं ते आपल्या नशिबामुळे घडलंय. ब्राह्मणाने आपल्या पत्नीला सांगितले, हे ज्या काळात जे घडायचं असतं ते साक्षात भगवान शंकराच्याच इच्छेनेच घडते. हे संपूर्ण विश्व त्यांच्याच नियंत्रणात आहे. आपल्या पूर्वजन्मांची जी काही पापपुण्य गाठीशी असतात ती आपल्याला भोगावीच लागतात. यात दुसऱ्याला का बोल लावायचं. आपलंच भाग्य जेव्हा कमी असतं तेव्हा दुसऱ्याला दोष देणं मूर्खपणाचे आहे. आपण जे पेरतो तेच उगवतो. गंगेच्या तीरावर राहूनही जर कोणी तहानेलेला राहिला तर त्या गंगेचा काय दोष. दोष त्या माणसाच्या नशिबाचा आहे. तू त्या थोर स्वामी महाराजांना दोष देत आहेस, पण स्वतःच्या नशिबाचा विचार करत नाहीस. मनात अविश्वास आणून त्यांनी आमचा घास हिरवला असं म्हणणं चुकीचं आहे. ते साक्षात आपले उद्धारकर्ते आहेत, म्हणूनच ते आपल्या दारी भिक्षेला आले. त्यांनी तो वेल तोडून आपले दारिद्र्यच नष्ट केले आहे. तेच आपल्याला या कठीण काळातून तारतील. आता ती वेल तर उपटली गेली आहे, तर मग तिच्या जागी जमिनीत उरलेलं तिचे मोठे मूळ आपण खणून काढून टाकूया. असा विचार करून तो ब्राह्मण जमीन खणू लागला. जेव्हा तो त्या वेलीचं मूळ जमिनीतून उकरत होता तेव्हा अचानक त्याला जमिनीच्या खाली सोन्याच्या नाण्यांनी भरलेला एक हंडा सापडला. त्याला प्रचंड आनंद झाला आणि तो हंडा घेऊन तो घरात आला. आता तो पत्नी आणि ब्राह्मण पत्नीला आनंदाने म्हणाले, काय हा अद्भुत चमत्कार. ते स्वामी महाराज आपल्यावर खरोखरच प्रसन्न झाले होते. म्हणूनच त्यांनी वरचा वेल तोडला, जेणेकरून आपल्याला हे जमिनीतील गुप्तधन मिळेल. ते कोणी साधे मनुष्य नव्हते, तर साक्षात ईश्वराचा अवतार होता. आपल्या गरिबाचे हरण करण्यासाठी ते आले होते. चला आपण लगेच त्यांच्या दर्शनाला जाऊया. ते दोघे धावत संगमावर गेले. जिथे श्रीगुरू बसले होते त्यांनी स्वामींच्या चरणावर लोटांगण घातले. त्यांची मनोभावे पूजा केली आणि त्यांना सापडलेल्या गुप्तधनाचा सर्व वृत्तांत सांगितला. तेव्हा श्रीगुरूंनी त्यांना बजावले, हे गुप्तधन मिळाल्याची गोष्ट कोणालाही सांगू नका. जर तुम्ही त्याचं प्रदर्शन केलं किंवा लोकात प्रकट केलं तर ती लक्ष्मी तुमच्या घरी राहणार नाही. श्रीगुरूंनी त्या ब्राह्मणाला महान ऐश्वर्याचा आशीर्वाद दिला आणि सांगितलं, तुमच्या वंशामध्ये ही लक्ष्मी अखंड नांदेल आणि तुम्ही तुमचे पुत्र नातवंडासह सदैव सुखात राहाल. असा दिव्य आशीर्वाद मिळवून तो ब्राह्मण आणि त्याची पत्नी आनंदाने घरी परतले. श्रीगुरूंची कृपा अशी अगाध आहे की केवळ त्यांच्या दर्शनामात्र करून माणसाची सर्व दुःखे आणि दैन्य हरण होते. शेवटी सिद्धमुनी आपले शिष्य नामधारकाला म्हणतात, हे नामधारका, श्रीगुरूंचा महिमा असा अद्भुत आहे. जर तुम्ही मनात कोणतीही शंका न ठेवता अंतःकरणापासून त्यांची भक्ती केली तर साक्षात इच्छा पूर्ण करणारी कामधेनू तुमच्या घरी हजर राहील. अशा प्रकारे श्रेष्ठ कथांचा कल्पवृक्ष असलेला श्रीगुरुचरित्र अमृतातील सिद्ध आणि नामधारक यांच्या संवादातील अमरापुरी क्षेत्राचा महिमा आणि गरीब ब्राह्मणाचे दारिद्र्य हरण करणारा हा 18वा अध्याय इथेच पूर्ण होत आहे. हा अध्याय श्री दत्तात्रयांच्या चरणी अर्पण असो. श्री गुरुदेव दत्त.